नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. मित्रांनो, आपण अजूनही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नवनव्या कादंबऱ्या वाचनाचा आनंद, श्रवणाचा आनंद घेण्यासाठी आपण नक्कीच माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आज वाचूयात भाग 23. इंद्रप्रस्थाहून परतलेल्या दुर्योधनाला अन्न जात नव्हतं की रात्री झोप लागत नव्हती. युधिष्ठिराचं वैभव सारखं त्याच्या डोळ्यात सलत होतं. पांडवांचं वाढलेलं सामर्थ्य पाहून त्याच्या मनातल्या मत्सरानं पुन्हा फडा काढली होती आणि त्यातच भीमानं आणि द्रौपदीनं केलेल्या त्या अपमानाचं शल्य एखाद्या सुचिमुख बाणासारखं त्याच्या काळजात रुतून बसलं होतं. खरंच एक वेळ शत्रूनं केलेला अपमान किंवा त्याच्या समोर झालेला अपमान माणसाला विसरता येईल. सुडाची ठिणगी उरात जपत तो सुसह्य करताही येईल, परंतु स्त्री समोर झालेला अपमान, त्यातही एखाद्या सुंदर स्त्री समोर झालेला अपमान, तो कधीही विसरू शकत नाही. आणि इथं तर जगालाच जाळून टाकी एवढा सुडाचा वणवा पेटावा असा अपमान एका स्त्रीनंच केला होता. पांडवांची प्रिय पत्नी रूपगर्विता द्रौपदी दुर्योधनाच्या फजितीवर सुभद्रा, भानुमती आणि राजस्त्रियांसमोर उपहासानं हसली होती आणि तिच्या समवेत हसणाऱ्या तिच्या त्या मूर्ख सख्या, त्यांच्या हसण्याचा तो कलकलाट अजूनही तसाच दुर्योधनाच्या कानावर आदळत होता. दुर्योधनाची ती अवस्था पाहून एके दिवशी शकुनी म्हणाला, पुत्र दुर्योधन, का असे दुःखाचे सुस्कारे टाकतो आहेस? एवढं कसलं दुःख तुला छळतं आहे? दुःखद निश्वास टाकत दुर्योधन म्हणाला, मग काय शत्रूचं वैभव आणि सामर्थ्य वाढत चाललेलं पाहून आनंदोत्सव साजरा करू? राजा शिशुपाल उचित तेच सांगत होता. अच्छा, असं आहे तर, शकुनी म्हणाला. पण कोणीही त्याची बाजू घेतली नाही. सर्वांसमोर कृष्णानं त्याला ठार केलं, पण कोणीही पुढे होऊन त्याला अडवलं नाही. शतावधी क्षत्रिय राजांचे, देशोदेशीहून आलेल्या सार्थवाहांचे आणि वैश्यांचे जथे, कितीतरी मौल्यवान वस्तूंचे, सुवर्ण राशींचे आणि दुर्मिळ रत्नांचे नजराणे घेऊन युधिष्ठिराला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या दारात उभे होते. ज्यांची नावही मला माहित नाही अशी रत्न त्याच्या महालांच्या भिंतीत जडवलेली आहेत. ते सार डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख करू नको तर काय करू मामा? त्या भेटी स्वीकारताना थकलेल्या माझ्या हातांचे श्रम अजूनही दूर झालेले नाहीत. माझं मन द्वेषानं जळते आहे मामा. आता तरी मी कशासाठी जगू सांग? त्याच्या त्या असामान्य वैभवापुढे माझे वैभव म्हणजे काहीच नाही. शत्रूचं वाढत चाललेलं वैभव सामर्थ्य पाहण्यापेक्षा मेलेलं काय वाईट? मयसभेत ते मला हसले. तो भीम मला अंधपुत्र म्हणाला. ते ऐकून ती गर्विष्ठ द्रौपदी मला हसली. या सर्वांनी मिळून माझी चेष्टा केली. एवढं सगळं झाल्यावर मी जगू तरी कशासाठी? कोण आहे मी? पुरुष की नपुसंक? असं जगण्यापेक्षा मी विष घेईन, जळत्या अग्नीत शरीर झोकून देईन, नाहीतर जलसमाधी घेईन, पण असा जगणार नाही. दुर्योधनाची मनस्थिती शकुनीला चांगली माहिती होती. तरीही वरकरणी भोळेपणाचा आव्हानात तो म्हणाला, दुर्योधन, अरे एवढा त्रागा कशासाठी? तेही तुझे भाऊच आहेत ना. मग एवढा राग, एवढा द्वेष तो कशासाठी? ते वैभव त्यांनी त्यांच्या सामर्थ्यावर मिळवलं आहे, ते त्यांचं त्यांना भोगू दे. त्यांचा द्वेष करायचं आम्हाला कारणच काय?
त्यामुळे आम्हाला तर काही उणेपणा येत नाही ना. तुझं वैभव आणि सामर्थ्य कोणत्याही बाबतीत कमी नाही. भीष्म, द्रोण, कर्ण, अश्वत्थामा, जयद्रथ यांच्यासारखे श्रेष्ठ वीर आणि मी स्वतः तुझ्या पाठीशी असताना तुला काळजी कशाची वाटते दुर्योधना? उगाच मनस्ताप करून घेऊ नकोस. तुम्ही म्हणताय ते खरं आहे मामा, पण त्यांचं वैभव नष्ट झालेलं पाहिल्याशिवाय माझ्या मनाला शांतता लाभणार नाही. वाटतं याच क्षणी त्यांच्या विरुद्ध युद्ध घोषित करावं आणि इंद्रप्रस्थ पादांक्रात करून त्यांना तिथून हकलून लावावं. यावर शकुनी काहीच बोलला नाही. तो विचारमग्न झाला होता. शकुनी काहीच बोलत नाही असं पाहून दुर्योधन पुढे म्हणाला, बोला बोला मामा, मला तुमचा सल्ला हवा आहे. सांगा मामा, मी काय केलं म्हणजे माझं इप्सित साध्य होईल? युद्धाशिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही. तुला माझा सल्ला हवा आहे ना? विचार करत शकुनी म्हणाला. मग ऐक तर, युद्धाचा विचार आधी डोक्यातून काढून टाक. अरे तू वेडा आहेस की काय? त्यांना युद्धात पराभूत करणं इतकं सोपं नाही. ते स्वतः कसलेले योद्धे आहेत आणि शिवाय सध्या त्यांचं सामर्थ्य फार वाढलं आहे. आपल्या बाजूला पाहिलंस तर भीष्माला त्यांच्याविषयी ममत्व वाटतंय. द्रोणांचाही कल त्यांच्याकडेच आहे. राहिला तो कर्ण. तो एकटा काय करणार? अशा स्थितीत महाराजा युद्धाची अनुमती देईल असो मला तरी वाटत नाही. आणि तुला एक सांगू, मुळात तुला एवढा सगळा खटाटोप करायची काहीच गरज नाही. युधिष्ठिराला इंद्रप्रस्थातून हाकलून लावायचा एक उपाय माझ्याकडे आहे. तू म्हणशील तर रक्ताचा एक थेंबही न सांडता तुझा कार्यभाग मी साधून देईन. बोल आहे तयारी? अरे तुम्ही योद्धे म्हणजे फार सरळ मार्गी. मरायच्या तयारीनं अगदी शीर तळ हातावर घेऊन लढाईत उतरता आणि यदा कदाचित जिंकलास म्हणजे शत्रूनं तुमचा कपटानं गळा कापला नाहीच तर विजय साजरा करता. मला तर हा शुद्ध वेडेपणा वाटतो. अशी लढाई काय कामाची? जिंकायची खात्री असेल तरच माणसानं लढाईत उतरावं. त्यासाठी जिंकायचा आत्मविश्वास हवा. विजय महत्वाचा. तो कसा मिळवला याची चिकित्सा करणाऱ्यांनी ती अवश्य करत बसावी. दुर्योधनाचे डोळे आनंदाने चमकले. उतावीळपणे तो म्हणाला, खरंच हे शक्य आहे मामा? सांगा असा कोणता उपाय आहे तुमच्याकडे? उतावीळ झालेला दुर्योधन आता एक क्षणभरी थांबायला तयार नव्हता. युधिष्ठिराला दूध आवडतं पण खेळता मात्र येत नाही, हे तुला चांगलं माहित आहे. असा खेळाडू सापडणं म्हणजे जिंकायची हमखास संधी. दुर्योधना, तू युधिष्ठिराला
द्यूताचं आव्हान दे. अरे ही आर्यांची पूर्वापार रीतच नाही का? कुठलाही क्षत्रिय राजा द्यूताचं आव्हान कधीच नाकारत नाही. हा तर धर्मराज आहे. आपलं क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी तो द्यूताचं आव्हान निश्चितच स्वीकारेल आणि एखाद्या भोळ्या सावजासारखा हायताच माझ्या जाळ्यात सापडेल. द्यूतात द्यूतात माझी बरोबरी करणारा उभ्या आर्यावर्तात कोणीही नाही हे तुला सांगायला हवं का? दुर्योधना तू फक्त त्याला द्यूताचं आव्हान दे आणि बाकीचं सगळं माझ्यावर सोपव. मी तुझ्या बाजूनं फासे टाकीन. अरे माझ्यासारख्या कसलेल्या खेळाडू पुढे त्याची कशी फजिती होते ते तू फक्त पाहतच राहा. त्याच राजवैभव, त्याची सर्व संपत्ती, रक्ताचा एक थेंबही न सांडता मी तुला जिंकून देईन. पण त्यासाठी तुला आधी एक गोष्ट केली पाहिजे. काहीही करून द्यूतासाठी महाराजाची अनुमती मिळवली पाहिजे. शिशुपालाचा मित्र शाल्वराज कृष्णाच्या त्या कृत्याचा सूड घेण्यासाठी द्वारकेवर चालून जाण्याची शक्यता आहे. म्हाताऱ्या वसुदेवावर द्वारकेच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून कृष्ण इंद्रप्रस्थाला गेला आहे. शाल्वराज ही संधी सोडेल असं मला मुळीच वाटत नाही. आपणही ती संधी सोडता कामा नये. कृष्णालाही त्या गोष्टीची कुणकुण लागणी असणारच. तोही कदाचित त्याच विवंचनेत असेल. तेव्हा पांडवांना त्यांची मसलत मिळण्याआधी आपण डाव साधला पाहिजे. दुर्योधनाचा फसफसून आलेला उत्साह जागीच जिरला. महाराजा अनुमती देईल असं त्याला वाटे ना. तो म्हणाला, मामा, हे तुम्हालाच केलं पाहिजे. या बाबतीत महाराजा माझा ऐकतील असं मला वाटत नाही. शकुनी काहीच बोलत नाही असं पाहून दुर्योधनानं त्याची मूक संमती गृहीतच धरली. घाईघाईनं तो म्हणाला, चला चला आत्ताच आपण महाराजांकडे जाऊ. दुर्योधनाचा झिरलेला उत्साह पुन्हा परत आला होता. शकुनीला सोबत घेऊन तो धृतराष्ट्राच्या महालाकडे निघाला. महाराजा कसलाचा विचार करत मंचकावर बसला होता. वाराव घालत उभ्या असलेल्या दासीनं युवराज दुर्योधन आल्याची बातमी दिली. ये शकुनी, आज काय काम काढलंस? धृतराष्ट्र म्हणाला. धृतराष्ट्रासमोरील असनावर ऐस पैस बूड जमवत शकुनी म्हणाला, काम काम कसलं महाराज? सहज आपल्या भेटीसाठी आलो होतो. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सहज बोलावं तसं शकुनी म्हणाला, महाराज, रागावणार नसाल तर एक बोलतो. सध्या पुत्र दुर्योधनाकडे तुमचं म्हणावं तसं लक्ष नाही हेच खरं. त्याची प्रकृती किती खालावली आहे ते पाहिलं. पण मी म्हणतो एवढं दुर्लक्ष का म्हणून? अहो निदान त्याची विचारपूस तरी करत चला. शकुनी, अरे मी हा असा आंधळा माणूस. तुम्ही सांगितल्याशिवाय मला तरी कसं कळणार? पुत्र दुर्योधन,
ये ये असा माझ्याजवळ ये. तुला काय झालं आहे ते मला सांग बरं. अरे, तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस, हस्तिनापूरचा युवराज आहेस. तूच दुःखी आहेस असं कळल्यावर मला सुखाचा घास जाईल का? हं? पण मी म्हणतो, सर्व प्रकारचे सुखभोग तुझ्या समोर हात झोडून उभे असताना तुला कशाचं दुःख एवढं छळतं आहे ते तरी सांग. राजवाड्यातल्या सुंदर दासींचा कंटाळा आला असेल तर आणखी दासी मागवून घे. आपल्या राजवाड्यात तुला कुठल्या सुखाची उणीव वाटते ते तरी सांग. शत्रूचं वाढत चाललेलं कीर्ती वैभव हेच माझं दुःख आहे महाराजा. संतापानं धुसफुसत दुर्योधन म्हणाला. मी 4 चौघांसारखा खातो पितो वावरतो, पण या जगण्याला कसला अर्थ आहे? युधिष्ठिराचे डोळे दिपून टाकणारं ते राजवैभव, पहिल्यापासून माझ्या अवतीभोवती असलेलं सर्व सुखोपभोग, माझी संपत्ती, हे सारे मला अळणी वाटू लागले आहेत. सहस्त्रावधी लोक रोज त्याच्या वाड्यात सोन्याच्या ताटात जेवतात. शतावधी राजे त्याच्या भेटीसाठी तिष्ठत असतात. राजसूय यज्ञाच्या वेळी मामा मामा तुम्ही सर पाहिलं आहे ना? तुम्हाला आठवतं ना? कोसल नरेश बृहद्बलानं 14,000 उत्तम अश्व युधिष्ठिराला नजर केले होते. कांबोज राजानं मेंढरांची लोकर आणि मांजराच्या रोमावलीपासून तयार केलेली सुवर्ण चित्रित सुंदर वस्त्र आणि अगणित मृगचर्म नजर केली होती. शिवाय पोपटाच्या चोचीसारखं नाक असलेले 300 अश्व दिले होते. याखेरीज 300 सांडणी आणि तितक्याच खेचरी दिल्या होत्या. कित्येक सार्थवाह वैश्य शूद्र 3 खर्व सुवर्ण निष्कांची भेट घेऊन त्याच्या दारावर उभे होते. परंतु गर्दीमुळे त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. काश्मीरच्या राजानं मधुर रसाळ अशा द्राक्षांचे घोस आणले होते. शिवाय सर्व प्रकारची उपहार सामग्रीही आणली होती. कित्येक यवन राजे अश्व, बहुमूल्य आसने, नाना प्रकारची रत्ने आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू घेऊन दाराशी उभे होते. कलिंग राजानं उत्तम प्रकारच्या मणिरत्नांच्या भेटी आणल्या होत्या. शिवाय तितकेच उत्तम प्रकारचे शंखही आणले होते. चोल व केरळ देशाच्या राजांनी मोती, वैदूर्य आणि चित्रक नावाची मौल्यवान आणि तितकीच दुर्मिळ रत्न युधिष्ठिराला अर्पण केली होती. सिंधू राजानं सुवर्ण माला घातलेले 25 सहस्त्र अश्व दिले होते. युधिष्ठिराला मिळालेल्या अशा कितीतरी भेटीचे वर्णन करून झाल्यावर दुर्योधन पुढे म्हणाला. यानंतर त्यानंही कित्येक ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या, गायी आणि सुंदर दासी अर्पण केल्या. याचकानं अगणिक धनसंपत्ती दान केली. कोणीही अतृप्त आणि असमाधानी राहिला नाही. इंद्रप्रस्थ नगरीचं वैभव पाहिलं तर त्यापुढे हस्तिनापूरची श्रीमंती म्हणजे काहीच नव्हे. दिवसेंदिवस त्याचं कीर्ती वैभव वाढत चालले आहे आणि आम्ही मात्र लयास चाललो आहोत. प्रिय पुत्र, धृतराष्ट्र म्हणाला. आणि पुढे त्यानं जे सांगितलं ते पुढील भागात ऐकूयात.